पासून शंकराच्या मूर्तीचे संबंध लाईट बंद आहे. याचं कारण असं, ज्यावेळेस आम्ही बघण्यात आलं आमच्या तर पूर्णच्या पूर्ण वायरी कापून ठेवल्या आहे. असे सगळे शूट कापून नदीत फेकून दिले आणि त्यानंतर इथला तो बॉक्स चोरून नेलेला. असं नेहमी घडत असतं. मी कमीत कमी प्रशासनाला, लाईट विभागाला, PWला वेळोवेळी पत्र दिलेली किंवा इथली लाईट दुरुस्ती करा. ते फक्त 10-1 मिनिटा करता येतात, थोडं बघता निघून जातात. आज संपूर्ण खालून भरून वायरी कापून टाकलेलं आहे. हे पत्र मी आता देवपूर पोलीस स्टेशनलाही दिले. आता मी चालू सिटी पोलीस स्टेशनला तक्रार करायला. हे अज्ञान संकटाने करणारे काम आहे हे सगळं. कमीत कमी एक बी पोल मला दाखवून द्या, एक बी पोल त्या पोलवरची लाईट एक बी पोल दाखवून द्या. पुऱ्या 45 पोलवरची लाईट कापून नेली, पुऱ्या वायरी कापून नेल्या. मला सोच एवढं येतो की एवढी मोठी वायर कापून नेले. या नदीकाठाच्या भागात बरेच दिवस असून मी बघत असतो इथं काहीतरी वायरिंग जात असताना. पोलिसांचं यांच्याकडे प्रशासन लक्ष नाही का यांच्याकडे. इथं नेहमी तर काळात पूर्ण वायरिंग जात असतं. माझं वाटतं त्यांना त्यांची चौकशी करायची वायरिंग तिथं निघून गेलं असं. कारण हे 4 दिवसापासून लाईट गेलेले. परिसरात CCTV कॅमेऱ्यासाठी मी पत्र दिले, पोलिसांनाही पत्र दिले, प्रशासनाला. आता मागणी नेमकी आता हेच आहे की बाबा हे जेवढे लाईट गेले, जेवढे वायरी कापून घेतल्या, तेवढं प्रशासनाने PWने त्वरित करून द्यावे आणि जे कोणी ज्या दोषी प्रशासनाने ना थोडी जेल बंद करा.